निसर्गाची अवकृपा, कधी अतिवृष्टी होते तर कधी दुष्काळ सुद्धा पडतो। यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच संकटात असतो, आपल्याला माहिती आहे। याच सगळ्या कारणांमुळे जिल्ह्यामध्ये आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा चिंताजनक आहे। मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हतबल न होता कळंब तालुक्यातील पिंपळगाव इथल्या समीर लुटे या युवा शेतकऱ्यानं सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून जिल्ह्यासमोर एक नवा आदर्श ठेवलाय। वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत वडिलोपार्जित 9 एकर शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने केळीची लागवड करण्याचा धाडसी निर्णय या तरुणानं घेतलेला आहे। सध्या त्यांच्या शेतामध्ये 12,000 केळींची झाडं असून या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाहीये। सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या केळीला बाजारपेठांमध्ये अपेक्षित भाव मिळत नव्हता आणि त्यामुळे घरातच केळीचं कुरकुरीत चिप्स आणि पौष्टिक केळीचं पीठ, केळीची चिक्की, चविष्ट लोणचं आणि पापड आदी उत्पादनं घरातच तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली आणि त्यांना यशही आलंय। यवतमाळच्या युवा शेतकऱ्याची यशोगाथा आपण पाहतोय। गृह उद्योगातून त्यांनी आर्थिक क्रांती साधली। यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पिंपळगाव येथील एका युवा शेतकरी म्हणून जे आहे समीर लुटे, त्यांनी 9 एकरामध्ये केळीची लागवड केलेली आहे आणि खास करून या केळीचं जी लागवड केलेली आहे त्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे आणि त्यापासूनच या केळीची लागवड केलेली आहे। आणि काही प्रमाणात मार्केटला दिला जातो माल, तर जो माल मार्केटला जसा पाहिजे त्या भावात मिळत नसल्यामुळं त्यापासून घरी गृहोद्योग म्हणून त्यांनी या केळीचे उत्पादन म्हणून काही प्रोडक्ट्स वगैरे तयार केलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत युवा शेतकरी समीर लुटे आपल्यासोबत आहेत। किती एकरमध्ये सध्या लागवड केली आहे आणि काय काय उत्पन्न तुम्ही घेतात? आपण 9 एकरमध्ये म्हणजे एका वेळेस पूर्ण लागवड नाही केली, टप्प्याटप्प्याने आपण 9 एकरमध्ये केळीची लागवड केलेली आहे। आधी आपला 3 एकराचा बाग होता, नंतर ते 6 एकरवर गेला आणि आता 3 एकर नवीन लागवड आहे आणि 6 एकरचं आपण उत्पादन घेत आहेत। आपल्याकडे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 3 जातीच्या केळी आहेत। G9, ग्रँड 9 जी आपण रेग्युलर केळी असते, त्याच्यानंतर सोनकेळी आहे, ज्याला येलक्की किंवा इलायची केळी पण म्हणतात, आणि रेड बनाना लाल केळी, असे 3 प्रकारचे केळीचे आपण उत्पन्न घेतो। आपण जेव्हा लागवड केली तर व्यापाऱ्यांकडून आपल्याला सेंद्रिय मालाचा काही वेगळा दर मिळत नव्हता। त्यामुळे मी आणि आमच्या घरच्यांनी किंवा माझ्या पत्नीने असं ठरवलं, की जर व्यापारी आपल्याला सेंद्रिय मालाचा उचित भाव नाही देत, त्याच्यामुळे आपणच आपला माल विकला पाहिजे। त्यामुळे आपण जो पण 6 एकर, 7 एकर आणि 9 एकरमधला जो पण आपण केळीचा माल निघतो, तो हा आपण पूर्णपणे आपल्या यवतमाळच्या घरी आपण दुकान उभारलेलं आहे, तिथूनच आपण तो विक्री करतो। त्यामध्ये आपण सेंद्रिय पद्धतीने किंवा भट्टीमध्ये पिकवलेली केळी हे एक आपलं प्रकार आहे। त्याच्यानंतर केळीचे चिप्स बनवतो, केळीचे पीठ आहे, केळीचं चॉकलेट बनवतो, केळीचं पापड आणि केळीचं लोणचं। अशा प्रकारे आपण जो पण 7 एकरमधला आपला जो माल निघतो, तो पूर्णपणे आपण आपल्याच दुकानात त्याची विक्री करतो। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ। एकूण 17 एकर शेत आहे। त्याच्यामध्ये 9 एकरमध्ये पूर्णपणे केळीची लागवड आहे। त्याच्यात 3 प्रकारच्या आहे। एक ही G9 आहे, सोनकेळ आहे, एलंकी केळ आणि तिसरी म्हणजे लाल केळ म्हणून आहे। आता चौथी एक केळीची लागवड केली आहे, ते ब्लू जावा म्हणून, ती सध्या यायची आहे आपल्या इथे। तर या केळींपासून आपलं केळी म्हणजे पूर्णपणे आपण भट्टीमध्ये पिकवतो, 3ही प्रकारच्या। आणि आपलं हे छोटंसं गृह उद्योग आहे माझा, घरीच आपलं शॉप आहे आणि इथूनच आपलं संपूर्ण 9 एकरमधल्या केळीची विक्री होते।